मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. महिपत दुसऱ्या दिवशी दामिनी देशमुखला भेटायला जातो, पण दामिनी त्याला टाळत असते. तेव्हा महिपत तिला म्हणतो, ओ वकीलबाई, एवढा मोठा महिपत शिकरे तुम्हाला दिसत नाही का? तेव्हा दामिनी म्हणते, हो दिसतोय ना, पण तुम्हाला कळत नाही का शिकरे की मी तुम्हाला टाळतेय म्हणून? तुमच्यासोबत एकही शब्द बोलायची इच्छा नाहीये माझी शिकरे. तेव्हा महिपत म्हणतो, टाळताय? का टाळताय? काय केलं मी? तेव्हा दामिनी म्हणते, तुमच्यासारख्या खोटारड्या क्लायंटची केस लढायची अजिबात इच्छा नाहीये माझी. तुम्हाला सांगितलंय की नाही, बजावून सांगितले की माझ्यापासून एकही गोष्ट लपवायची नाही, पण दरवेळेला हिअरिंगला गेले की तुमच्या कपाटातून 50 सांगाडे बाहेर पडतात. तेव्हा महिपत म्हणतो, सांगणारच होतो मी तुम्हाला, विसरून गेलो. तेव्हा दामिनी म्हणते, कधी सांगणार होतात? कधी? तुमच्या या लपवा छपवीने ना माझं डोकं फिरलंय. तुम्हाला काय वाटतं शिकरे, तुमच्या पैशासाठी मी तुमची केस लढतीये का? तो अर्जुन सुभेदार आजपर्यंत एकही केस हरलेला नाहीये, त्याला हरवायचं म्हणून ही केस लढतीये मी. माझ्या नावासाठी मी केस लढतीये. आणि जर तुम्ही असंच खोटं बोलत राहिला तर मला तुमची केस लढायची नाही.